एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर। माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। उत्कृष्ट अशा प्रकारे भजनाचं सादरीकरण आणि त्यात ध्यानाचा अभंग भुवानी घेतलेला आहे। विषय काय झाला की डबल वारी हा भुवानी मगाशी सांगितलं की डबल वारी म्हणजे संगीत भजन नाही, एकमेकांका काहीतरी बोला खोया, एकमेकांची काहीतरी कळ काढूक होई म्हणून सांगितल्यानी, पण स्वतः काय कळ काढल्यानी नाही। विषय काय की आमच्यासारखा एक छोटासा कलाकार एखादा शब्द तोंडातून काहीतरी वाईट गेलो, आमच्यासारख्या छोट्याशा कलाकाराच्या तोंडातून एखादा शब्द जरी वाईट गेलो, काय तो एक शब्द घेऊन बारी पेटवीत न्यायची ह्या बुवा तुमका चांगला माहिती आहे। त्याच्यामुळे तुम्ही बघताच माझ्या तोंडातनं काहीतरी काढू, पण मी सुद्धा तसो कच्छा गुरुचो चेलो नाही। माका माहिती आहे ना, या भजनी क्षेत्रातले प्रत्येक भजनी कलाकाराक मी चांगलो ओळखतोय बुवा, समजतात ना। कोण किती पाण्यात खोला आणि कोणा खायच्या कोणीत नेऊन बुडून मारू होयो ना, या चांगला माका माहिती आहे। त्याच्यामुळे हे विषय बुवा काय तुम्ही बोला खोतच ना, तुमचा अनुभव हा, तुमका माहिती मी एखादो काहीतरी पॉइंट दिले, मग त्या पॉइंटवर बारी पेटत जाणार। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे मान्य आहे, पण तुम्हीच सांगितलं की काहीतरी इकडे तिकडे बोला खोय, आणि आता माका हळूच सांगतो पेटव। काय पेटू? पेटव म्हणजे मी पेटवलंय का, हेंका कुणीच गावला आहे काय फिरवलंय नाही गरगर करून। असू दे, पण सुंदर बुवा आहेत। बुवानी अतिशय सुंदर असं नोटेशन घेतलं। पण बुवा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तुम्हाला मी सांगितलं की भजन प्रेमी लोक आहेत। प्रत्येक बुवा कोण किती पाण्यात, कोण किती काय, सगळा त्यांना पण माहिती आहे। त्याच्यामुळे जा तुम्ही नोटेशन घेतलास ना, ती थुकपट्टी लावची कामा जरा कमी करा तुम्ही। म्हणजे एक लहान भाऊ म्हणून तुमका सांगते, कारण तुमच्याकडे ती कला आहे बुवा, तुम्ही सगळं करू शकता, पण या लोकांचा चोरून ह्याची त्याची चाल चोरायची आणि त्याच्यात आपले शब्द घुसवायचे आणि नोटेशन सादर करायचा, या काय तुमच्याकडनं बुवा शोभत नाही। दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं की बाकी काय माका बोललेच नाही, ते म्हणतो शिवाजी महाराजांनी वाघिणीचा दूध काढून गेली, ती वाघिणी पुढ्यात उभी राहिली, लय हुशार वाघीण होती ती आधी। म्हणजे खरोखर म्हणजे
काय भारीच सांगलास. माझ्या तो ह्या वाचनात काही इला नाही, परंतु आज सांगलास, माझ्या ज्ञानात थोडी भर पाडल्याबद्दल धन्यवाद. पण बुवा खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी त्यांच्याबद्दल तुम्ही चांगलं सांगितलं की त्यांना दूध हवं होतं, त्यांनी वाघिणीचा दूध तुकारामांचे अभंग म्हणून काढले. म्हणजे तुकारामांच्या अभंगामध्ये एवढी ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत रामदास स्वामी प्रत्येकाच्या मनातलं जाणायचे वो, नाही का. एकदा असंच सज्जनगडाचं काम चालू होतं आणि सज्जनगडाचं काम चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज गडाची पाहणी करण्यासाठी त्या गडावर गेले आणि सहज उभे असताना एका दगडावर उभे असताना त्यांच्या मनात एक विचित्र विचारांची झुळूक येऊन गेली. छत्रपती शिवाजी महाराज कधीच गर्विष्ठ नव्हते, कधीच स्वार्थी नव्हते बघा, परंतु त्यांच्या मनामध्ये एक विचित्र विचारांची झुळूक येऊन गेली. ती म्हणजे की मी या गड किल्ल्यांचं काम केलं नसतं तर या गरीब जनतेने पोट कसं भरलं असतं, यांची पोराबाळा काय खाल्यानी असता. अशा प्रकारचे विचित्र विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात चाललेले विचार संत रामदास स्वामींनी जाणले आणि त्यांना उपदेश केला की आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. बांधिले घुमट किल्ल्याचे तट तेथे मोठ कोण लावितो, मुळाशी पाणी कोण घालितो. पहा पहा मातेची आस्तनी विमल दुग्ध घालून कोण तया पोषितो. थोडक्यात काय, देणारा परमेश्वर आहे, तुम्ही आणि आम्ही फक्त निमित्त आहोत बुवा. त्याच्यामुळे बारीमध्ये चालणार 100%. मगाशी तुम्ही सांगितलात, काय सांगला असता, एक खायची बावली पिसावली आहे, ती बावले गावलाच ना कधी तर दांडको घेऊन ते नांदगावच्या तिथे उभी राहत, माहित पण नाही पडायचा कधी टाकला फोडून टाकीत सापती. त्या बावलीच्या नादात तुम्ही लागा नको. पण खरोखर भुवांचा अभिमान आहे, एवढ्या बाऱ्या केल्यात, परंतु भुवानी एकदाही लेडीज बरोबर बारी केली नाही. एकदा जोरदार टाळ्या त्या भुवांसाठी झाला पाहिजे त्यांच्या. भुवानी दुसरी गोष्ट सांगितली की बाळासाहेबांचा गजर. बुवा म्हणजे थोडस मला अभिमान वाटतं ह्या गोष्टीचं की बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आपण आदराने ज्यांचं नाव घेतो असे बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी या महाराष्ट्रामधून मुंबई वाचवली, नाही का. कारण मुंबई परकीयांच्या ताब्यात जाणार होती, त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे भक्कमपणे उभे राहिले आणि मराठी माणसाच्या बाजूने उभे राहिले. आणि ते ज्या दिवशी 17 नोव्हेंबर 2012 रोजी आपल्यामधून निघून गेले, त्यावेळी त्या टीव्ही समोर मी सहज बुवा बसलेलो आणि ती बातम्या बघत होतो आणि त्या क्षणी मला त्या 2 ओळी सुचल्या की ती लोक दुथरपा, रस्त्याच्या दुथरपा, कोण बॅनरवर चढला, कोण बिल्डिंगवर चालला आणि जाम जी गर्दी त्यांच्या अंत्ययात्रेला पाहून सहज माझ्या मुखातून शब्द निघून गेले की जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेला तर जना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. आणि तो मग गजर मी थोडं हळू पूर्ण केलंय. बुवानी सांगितलं, आठवण केली. आणि आज प्रत्येक भजनी बुवा मला सर्वांचा अभिमान वाटतो, कारण हा गजर लोकांपर्यंत जर कोणी पोहोचवला असेल तर या सिंधुदुर्गातल्या माझ्या भजनी बुवानी पोहोचवलाय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्या 2 ओळी आपल्या समोर सादर करतो. जीव लावून वेड्या परी जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना, जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना.
पेटवणारा कर्तृत्वाचा दबदबा होता म्हणून म्हणतोय बघा हिंदुत्वाचा भगवा सदैव घेऊन हाती लढून गेला शूरवीर मराठी हक्कासाठी बाळासाहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोणी आठवण काढली या ठिकाणी काय ना कुमार चिन्मय तिर्लोटकर यांच्याकडून हे बाळासाहेबांच्या काव्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. परमेश्वर त्याला उदंड आयुष्य देव अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी 100% बुवा माका काय बोलले नाहीत परंतु डबल वारी आहे. 100% बोललं पाहिजे बुवा. माका असं वाटलेला की तुम्ही बोलशाल काहीतरी परंतु नाही बोललात. मी पण थोडंसं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुमका तरी पॉइंट गावतील आणि या मायबाप श्रोत्यांचा मनोरंजन होईल. बाकी काय नाही. तुम्ही तसे चॅप्टर आहात. हा तुमका पार वळाकलंय मी. असू दे. दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती 2 मी गाणी घेतलंय आणि काही नवीन जुनी गाणी आहेत ती आपल्या समोर सादर करतो. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साधी हस्ती नाही होती बघा. कारण शिवबा म्हणजे कोण? शिवबा म्हणजे 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेल्या निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंच यांच्यासारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यांसारख्या कुष्ठ शस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म समभावेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचा रान म्हणजे शिवबा. गर्दन काळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर मराठ्यांची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला चपराक म्हणजे शिवबा. आणि या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा आणि या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा आणि या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. असे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना दुश्मनाचा सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हेवा वाटायचा नाही का. ज्यावेळी लाल महालात शिवरायांचे मावळे शिवरायांसहित घुसले आणि शाहिस्त खानाची बोटे छाटून पळत सुटले, त्यावेळी त्या शाहिस्त खानाची बहीण त्या शाहिस्त खानाजवळ गेली आणि म्हणाली, अरे दादा, माझी मुलगी कुठे हरवली आहे? त्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तर पळून नेली नसेल ना. त्यावेळी त्या शाहिस्त खानाने त्याच्या बहिणीला सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काहीही करू शकतात, पण आया बहिणींची इज्जत कधी लुटू शकत नाही. आया बहिणींना कधी उचलून नेण्याची हिंमत ते कधी करणार नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची पोचपावती आहे नाही का. म्हणजे दुश्मनाला सुद्धा हेवा वाटेल असा माझा राजा होता. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी औरंगजेबाला समजली, त्यावेळी तो नमाज पढ़त होता. त्यांनी अल्लाहकडे मागणं केली की, अल्लाह, जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवबा आ रहा है. माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवबा आ रहा है. बघा, ही छत्रपती शिवाजी महाराजांची मायबाप ताकद आहे. असू दे, या ठिकाणी बरंच काय बोलण्यासारखे होता, परंतु मी बोललोय तर त्याच्यात हे माणूस पेटीत नेतो. त्याच्यामुळे चिखलात धोंडो मारून अंगार उडून घेण्यापेक्षा आपला शांत बसलेला बरा. या ठिकाणी नवीन 2-3 गाणी घेतो आणि गजराच्या माध्यमातून 100% तुमचं मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचं काम करणार आहे. असू दे. आवाज थोड़ा मॉनिटरला द्या ना, मॉनिटरला द्या. प्रेम वरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. प्रेम वरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला. पाखरा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी.
दुखदारी मी भाबडास तरी पैस लावतो सखे जेव्हा तुला पाहतो नवीन नवीन गाणी आजकाल तरुण पिढीसाठी म्हणायची लागतात, बाकी काय नाही. परंतु जुनं ते सोनं आहे. पक्वाच घे जरा. जुनं ते सोनं आहे बघा, कारण या गाण्यात जो भाव आहे ना तो या नवीन गाण्यात येणार नाही. असू दे. गांजुनी या भारी दुखदारी द्याने गांजुनी या भारी दुखदारी द्याने पडतारी कामे भाकरीचे ताट पंढरीची वाट माऊली चालती पंढरीची वाट. ह्या बुवा गाण्यांमध्ये जो भाव आहे, ही आजकालची ही 4 दिवसाची पाहुणी आहेत सगळी गाणी. आता या मधी हली या किल्ला गाणं मधी खायचा गाणं येईल आता. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल आता इसारली त्या प्रेमवर वरलं तुझा इल्यापासून त्या गाण्या इसारली बघा नाही का. ढोलकी गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला आई झाले साई बाबा मी शिर्डीला आई झाले
कसा माहितीये की तुम्ही माका काय बोललात नाही म्हणून माका ही वेळ इली आज की गाणी घेऊन काहीतरी अगळे तगडे टाइमपास करतो. तुम्ही जर बोललास आणि तुम्ही वाट बघताच मगाशी सांगितल्याप्रमाणे की मी काय बोलतोय काय तुम्ही जाम हुशारच बुवा. खरोखर बुवा आमचे जाम हुशार. त्या दिवशी आता कळ व्हायच थोडीशी असंच आपलं एक पॉइंट म्हणून बुवा. मग त्याच्यावरती बघा कसा पेटीत नेतले ते एवढे हुशार माणूस की त्यांका खय गेले तरी मोठेपणा करूची सवय. मी संदीप पुजारे म्हणजे केदो मोठो अशी मोठे. त्या दिवशी आम्ही कणकवलीच्या रेल्वे स्टेशनला थैसर मुंबईत जाताना बसलेला 4-5 जण होता. तो 1 किलो आणि म्हणता माझो म्हणता आजो इतको भारी होतो ना. तो म्हणता समुद्रात उडी मारायचो आणि नदीतून पिवत 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 बाहेर यायचो. तर मी म्हटलं मी तरी किती कमी पाना घेऊ म्हणून मी पण त्याला सांगायला दिले. म्हटलं ह्या तर कायच नाही. म्हणता मी म्हटलं माझो आजो इतको भारी होतो ना नदीत उडी मारायचो आणि व्हाळासून पिवत पिवत बाहेर वर यायचो. तर ह्या माणसानं गप बसायचं की नाही. ह्याना काय सांगले ह्या तर म्हणता कायच नाही. माझो आजो म्हणता इतको भारी होतो ना म्हणता बावडे उडी मारायचो आणि कळशेसून बाहेर यायचो. आता बघा आता कसे दाबतले बघा. हे आजावरना पुरी भारी पेटवली आणि आम्ही तुमच्या जीवावर सगळा बोललेला आहे. एकच बोलले बाकी जास्त काही मी बोललोय नाही. आज आता सगळे आजी बिजे घेऊन येते म्हणून माका बोलायचा मुद्दा मिळाला की बारी मुळमुळीत होता नाही निदान ते तरी टाइमपास करतील. कारण बुवा तुमची हिंमत झाली नाही माका एखादा शब्द काहीतरी बोलायचो. तुम्ही एक सिनियर कलाकार आहात तुमचा अनुभव जास्त तुम्ही वास्तविक माका काहीतरी बोला पाहतात. पण असू दे जाऊ दे. आता शेवटी तुमच्या काहीतरी मनात वेगळं विचार इलो असतात माझ्याबद्दल म्हणून तुम्ही बोललाच नाही. असू दे. कारण काय माहिती हे लोका बुवा झेंगड बघूसाठी थोडाफार इलेले आहेत बरोबर ना. आणि त्याच्यात मरण आमचा काय झाला की या भजन आणि रूपक एकत्र घेतल्यामुळे आणि मारता कर्माना मी नियम लादले ना. त्याच्यामुळे तो थोडस माहोल थोडस बनत नाही. आता गजरात काय होता नंतर अभंगाची बारी येतात मग अभंगात पण काय बोलायचं नाही. सॉरी एक नवीन नियम नाही का बरोबर ना. त्याच्यामुळे सगळे बुवांचे वादे झाले हळूहळू होत चालू. तुमच्या लोकांची साथ असतात तर या ठिकाणी गजराला सुरुवात करू आणि गजराच्या माध्यमातून 100% बुवांका मी गजराच्या माध्यमातून बोलणार आहे आणि त्याच्यावर नंतर बुवा बोलणार. मला जे बोलायचं आहे असा डायरेक्ट त्यांना बोलत नाही गजराच्या माध्यमातून. कारण जसे पूर्वीच्या काळामध्ये बाऱ्या चालायच्या गाण्याच्या माध्यमातून लोक बुवा एकमेकांना बोलायचे. त्या हिशोबाने थोडासा काहीतरी करूचा प्रयत्न करूया. आम्ही निघालो तुम्ही येता का. मॉनिटरला दे ना गजर सादर करतोय.
या पडेल गावात सामना रंगलाय भजनाचा, या पडेल गावात सामना रंगलाय भजनाचा, जमले रसिक जन सारे घोष ऐकण्या नामाचा, मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा. पंचरत्नांचा मानबुवा नाही का, कदम बुवा, पाटील बुवा, पांचाळ बुवा यांनी जो आपल्याला वारसा दिलाय तो आपण वारसा बुवा चालवायचा आहे. तुम्ही पण थोडेसे बुवा कधी कधी बारी करताना असे व्हावत जातात. कारण एक माका खटाकलेलो पॉइंट मी तुमका सांगतोय की भजन आणि भजनात लग्न लावणे ही गोष्ट पटत नाही माझ्यासारख्या माणसाक. कारण तुमच्याकडे बुवा कला आहे, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही लोकांना हसवू शकता, विनोद करू शकता, पण लगीन लावूक शिरा पडली घेतलास ना का त्याच्यात जवळजवळ अर्धो तास घालवतास. लग्नाचो आणि भजनाचो जवळजवळ तो काय सुद्धा संबंध नाही बुवा. भजनाची सुरुवात कीर्तनातून झाले. पूर्वीचे संत मंडळी कीर्तन करायची नाही का, आणि त्या कीर्तनातून मनोरंजन नाही पण प्रबोधन जास्त व्हायचं त्या काळामध्ये, आणि त्याच्यामधून वारकरी भजनाची निर्मिती झाली आणि हळूहळू संगीत भजना येली. आणि या संगीत भजनाचा बुवा आपणच काहीतरी वाटोळा करत चालला. त्यांनी दिलेलो वारसो आज ही गाणी भजनाच्या माध्यमातून काय गरज नाही, परंतु लोक काय विचार करतली, अरे बाकीचे बुवा येतात ते 100 गाणी म्हणतात, हे काय येत नाही की काय, म्हणून आमच्यासारख्या बुवा काय म्हणाचा लागता बुवा. समजलं, बोलायला बुवा प्रत्येकाला येतं, भांडाक तर माका लय येतं चांगला. कारण लोकांनी माका नाव ठेवलेला काय काय बुवानी की चिडखोर बुवा म्हणून. पटत नाही तर मी 100% बोलते, त्याच्यामुळे लोक माका चिडखोर बोलतात. परंतु आजपासून मी तुमच्या बरोबर ठरवून नेले की बुवांबरोबर अजिबात काय भांडण करायचं नाही. देवा शब्द सांगते ठरवले, त्याच्यामुळे हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. म्हणून म्हणतोय बघा, मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा, नको गोंधळ घालू बुवा, नको गोंधळ घालू बुवा, हरी भजनात गाढवाचा, नको गोंधळ घालू बुवा, हरी भजनात गाढवाचा, नको गोंधळ घालू बुवा, हरी भजनात गाढवाचा. मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुद्धा त्या वारीला उपस्थित असतात बघा. परंतु काही बुवा एवढे भांडावलेले आहेत की त्या बायकांच्या समोर घाणेरडे जोक सांगायचे, काहीतरी घाणेरडा बोलायचा, जेणेकरून त्या बायकांचे आपल्या कानावर हात येतील आणि त्या अक्षरशः भजनामधून मायबाप उठून जातात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण स्त्रीची इज्जत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री मातेचा दर्जा दिला नाही का. खरं तर स्त्रीची इज्जत करणं हे आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. ज्यावेळी त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांची सीता रावणाने लंकेत पळवल्यान नाही का, रावणाने लंकेत पळवल्यान, पण प्रभू रामचंद्रांनी असं ठरवलं नाही, त्यांना नेल्यानंतर ते का घेऊन जाऊ दे, मी काहीतरी भारत देशात दुसरी बघतोय आणि दुसरा लगीन करतोय. प्रभू रामचंद्रांसाठी पोरींची लाईन लागली असती, परंतु प्रभू रामचंद्रांनी तसं केलं नाही. कारण लंकेवर गेले, लंकेवर विजय मिळवला, रावणाला ठार मारल्याने
सन्मानाने सीतेला परत आणलं, कारण स्त्रीची इज्जत केली बघा, नाही का. त्यानंतर द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाने द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवलं, कारण स्त्रीची इज्जत केल्याने या कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी परत स्त्रीस मातेचा दर्जा दिलाय. हे आपल्याला समजत नाही, कारण अंधार झाला की त्याला रात म्हणतात, तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहून जो स्त्रीची इज्जत करत नाही त्याला हिजड्याची औलाद म्हणतात, त्याला हिजड्याची औलाद म्हणतात बघा. स्त्री म्हणजे साधी नाही, आई म्हणजे साधी नाही, कारण प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा आईचं महत्व पटावं म्हणून अनुसईच्या पोटी जन्म घ्यावा लागला बघा. ती आई या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, कारण आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं वाटणारं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. आई असतो एक धागा, वातीला उजेड जावणारी समईतली जागा. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू, सौख्याचे सागरू आई माझी. अशा जगातल्या कितीही उपमाया माय माऊलीला दिल्या तरी त्या कमीच, कारण आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पण ती कलियुगामध्ये आई मायबाप बदलून गेली आहे बघा. आजकालच्या आईला आईच बदलली असं नाही, पुरुष सुद्धा त्याला तेवढेच जबाबदार आहेत, नाही का. कारण प्रत्येकाला वंशाचा दिवा हवाय, कुणाला मुलगी नकोय, त्या मुलीला पोटच्या गोळ्याला पोटातच मारणे एवढी कसाई आपल्या या कलियुगामध्ये आपली बनलेली आई आहे बघा, नाही का. अनैतिक संबंध किंवा मुलाच्या हव्यासापोटी जन्मलेली मुलगी कचऱ्याच्या डब्यात फेकून देणे एवढी निर्दयी आई बनली आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे भजनाच्या माध्यमातून मायबाप सांगणं गरजेचं आहे. अनेक विषय आहेत, सामाजिक विषय आहेत, हे भजनाच्या माध्यमातून मांडले पाहिजेत. कारण मुलगो आणि मुलगी याच्यात काय फरक आहे हो. आपण म्हणता मुलगो होयो, काय नाही, हे वंशाचे कार्टे काय कामाचे नाही. जीनची पॅन्ट घालणार, ढोपरावर फाटलेली काहीतरी नाक्यावर जाऊन उभे राहणार, लोकांच्या पोरींची छेड करणार, हे धंदे करतात. परंतु पोरगी मुलापेक्षा मुलगी बरी, कारण प्रकाश देते दोन्ही घरी. म्हणून आजकालच्या युगामध्ये मुलगी श्रेष्ठ आहे बघा. कारण हे पोरगे दोन असले तर प्रॉपर्टी भांडले, नाही का. पोरगी असली तर आपली दिल्या घरात जाऊन सुखी राहता. निदान आई वडील म्हातारे झाले तर हक्कान हाक मारूक सुद्धा येतात, आणि पोरगे भांडतात आणि आई वडिलाचे सुद्धा वाटणे केले जातात आजच्या युगामध्ये. हे कुठेतरी चांगलं सांगण्यासारखं आहे बुवा. असे विषय भजनाच्या माध्यमातून 100% मांडले पाहिजेत. म्हणून म्हणतोय बघा, भजन बुवाजी भजन सावा फुकटचा नको जाऊ तमाशा. बंधू भगिनी समोर असता वापरतो आम्ही भरतीच भाषा. बुवा भट्टीत भाजून घ्या मटका ज्ञानाचा. तेव्हा कळेल हो तुम्हा अर्थ या भजनाचा. मान ठेवून रत्नांचा वासा चालू या भजनाचा. मान ठेवून रत्नांचा वासा चालू या भजनाचा. नको गोंधळ घालू गर्व नसावा भजनी बुवाजी कलाकाराचा आदर ठेवा. कमी लेखुनी दुसऱ्याला बुवा स्वतःची तुम्ही जाऊ नको हवा. हो बघा, हरिभजनामध्ये परमेश्वराचं नामस्मरण आपण करतोय, त्याच्यामुळे आपल्यामध्ये गर्व ही भावना असू नये. आणि 100% मी पुजारी बुवांबद्दल सांगू शकतो की त्यांच्यामध्ये गर्व 100% नाही. माणूस म्हणून एक चांगला माणूस आहे तो. परंतु विषय काय की आमच्यासारख्या मगाशी सांगितल्याप्रमाणे की ते वाढ बघतात. मालक बुवाच्या तोंडात ना एखादो काही शब्द येतात आणि त्याच्यावर बारी पेटवायचं, हे पण कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण पहिली बारीची अनेक भजनी बुवा आहेत या भजनी क्षेत्रामध्ये की बारीची पहिली सुरुवात करूक बघत नाही.
आमच्यासारखा काहीतरी एखादा बोलला मग ते पॉइंट घेऊन पुढे पुढे बारी चालवत न्यायची आणि बारी पेटवायची आणि आपण तिथे सरस झालो असं लोकांना भागवायचा आणि बारियांच्या हव्यासापोटी हे धंदे सगळे चाललेले आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून म्हणतोय बघा, दुसऱ्याला बुवा स्वतःची तुम्ही धावू नको हवा. सुटलं नाही कोणी झाला रंग ही राजाचा. तुम्हाही न्यायाला रेडा येईल हो यमाचा. मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा. मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा. भक्तिभावाचा डोंगर उभा करावा तुम्ही भजनात बुवा. संत जनांनी लावून ठेवलाय हरिनामाचा प्रखर दिवा. हो बघा, संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत जे संत आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेले, त्यांनी हे अभंग रूपी जे काव्य करून ठेवलंय ते आपण लोकांसमोर मांडायचं आहे. ते अध्यात्म लोकांसमोर मांडायचं आहे, जेणेकरून या भजनाचं उद्धार होईल. एकामेकांची उनी धनी काढून बाऱ्या होणार नाही. यापुढे असे दिवस येऊ नये म्हणून हे नियम लिहिलेले आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी हे नियम काढलेले आहेत. चांगले नियम आहेत, त्याच्यामुळे चांगले भजनी कलाकार यातून निर्माण होतील अशी आशा आहे. म्हणून म्हणतो बघा, संत जनांनी लावून ठेवलाय हरिनामाचा प्रखर दिवा. जन्म नाही पुन्हा करा उच्चार रामाचा. सांगे महेश विनवूनी सल्ला आहे हा कामाचा. मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा. मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा. नको गोंधळ घालू बुवा. या पडेल गावात सामना रंगलाय भजनाचा. जमले रसिक जनसारे. मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा. मान ठेवून रत्नांचा वारसा चालू या भजनाचा.
राजीवलोचन भवभय मोचन पतित पावन राम। हे रघुनंदन जानकी जीवन दशमुख छेदन राम। राजीवलोचन भवभय मोचन पतित पावन राम। हे रघुनंदन जानकी जीवन दशमुख छेदन राम। सन्माननीय श्री श्रीपाद मराठे यांच्याकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय। धन्यवाद। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। औरंग देवते छत्रपती शिवाजी